गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या लेक्चरला आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आपण स्टडी केला होता, दॅट इज आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा आयसोमेरिझम दोन टाईपचं होतं. एक होतं स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि दुसरं होतं स्टेरिओ आयसोमेरिझम. त्यानंतर आता कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा पुढचा इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याला स्टडी करायचा आहे, ज्याचं मी हेडिंग दिलंय, आणि तो टॉपिक आहे बॉन्डिंग इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये बॉन्डिंग कसं होतं, कोणत्या प्रकारचा बॉन्ड तयार होतो, कसा तयार होतो, त्याच्या काय प्रॉपर्टी आहे, त्याला आपण बॉन्ड पॅरामीटर म्हणतो, आणि त्यावरून कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या प्रॉपर्टी कशा एक्सप्लेन करता येतील. तर वी आर गोइंग टू सी द बॉन्डिंग पॅटर्न, नेचर ऑफ द बॉन्ड फॉर्म्ड इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड, अँड वी नो दॅट. आणि आपल्याला माहिती आहे ते वाक्य मी इथं लिहितो की इन दीज कंपाऊंड्स, अशा प्रकारच्या कंपाऊंड मध्ये, इन दीज कंपाऊंड्स कोऑर्डिनेट बॉन्ड is formed between central metal and ligands. बघा काय लिहिलंय मी की ज्या अर्थी आपल्याला बॉन्डिंग हा पॅटर्न शिकायचा आहे, बॉन्डिंग हा टॉपिक शिकायचा आहे, त्या अर्थी आपण काय बघणार की व्हेदर इट इज कोव्हॅलंट बॉन्ड, आयोनिक बॉन्ड, मेटॅलिक बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड. बरं, हेडिंग दिलंय कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे बॉन्ड कोणता असणार, कोऑर्डिनेट बॉन्ड. म्हणून मी इथं काय लिहिलंय बघा, इन दीज कंपाऊंड कोऑर्डिनेट बॉन्ड, तोच शिकायचा आपल्याला कोऑर्डिनेट बॉन्ड. पण कुणामधला कोऑर्डिनेट बॉन्ड, बिटवीन सेंट्रल मेटल अँड लिगॅंड्स. बरं, यात आपण काय शिकलेलो आहे बघा, जे मी ऑलरेडी चॅप्टरच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे. त्याच्यात असं सांगितलं की कोऑर्डिनेट बॉन्ड बनण्यासाठी, एक बॉन्ड बनण्यासाठी कुणामध्ये, बिटवीन सेंट्रल मेटल अँड लिगॅंड. बघा, एक कोऑर्डिनेट बॉन्ड सेंट्रल मेटल आणि लिगॅंड मध्ये बनण्यासाठी, एक बॉन्ड बनण्यासाठी काय लागतात, कोणता बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड बनण्यासाठी काय लागतात, दोन इलेक्ट्रॉन. आणि दोन्ही इलेक्ट्रॉन कोण देणार, तर दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन देणार लिगॅंड. म्हणजे लिगॅंड कोण आहे, तर इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करणारा डोनर, इलेक्ट्रॉन पेअर डोनर. आणि हा कोण आहे हो, तर हा सेंट्रल मेटल आहे, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर. कारण आपल्याला कोऑर्डिनेट बॉन्ड कसा बनतो हे एक्सप्लेनेशन बघत असताना हे माहित हवं की कोव्हॅलंट बॉन्ड असो, आयोनिक बॉन्ड असो, नाही तर कोऑर्डिनेट बॉन्ड. बॉन्ड म्हणलं की एका बॉन्ड मध्ये सहभाग असतो दोन इलेक्ट्रॉनचा. इथे दोन इलेक्ट्रॉनचं काय होणार, शेअरिंग, भागीदारी, अनइक्वल शेअरिंग, अनसिमेट्रिकल शेअरिंग. 100% शेअर कोण करणार, लिगॅंड्स. तो कोण आहे, इलेक्ट्रॉन पेअर डोनर म्हणजेच लिविस बेस. आणि मेटल कोण आहे, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर म्हणजे कोण, तर लिविस ऍसिड. And we know that coordinate bond is formed between central metal and ligand, between electron pair acceptor and electron pair donor, between Lewis acid and Lewis base, and this is nothing but the formation of coordinate bond. This is nothing but the neutralization between Lewis acid and Lewis base. Now the first attempt for the explanation of coordinate bond, कोऑर्डिनेट बॉन्ड नक्की कसा बनतो याचं एक्सप्लेनेशन देण्याचा पहिला प्रयत्न केला होता वर्नरनं त्याच्या थिअरीमध्ये, दॅट इज कॉल्ड वर्नर्स थिअरी, जी आपण चॅप्टरच्या सुरुवातीलाच पाहिली. वर्नर एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड इन वर्नर थिअरी, बट वर्नर थिअरी हॅज सम लिमिटेशन, इनॲडेक्वेसीज, दॅट इज ड्रॉबॅक्स. वर्नरच्या थिअरीमध्ये काही उणिवा, काही दोष, काही चुका, काही कमतरता होत्या. आणि त्या कमतरता म्हणजे इनॲडेक्वेसीज, म्हणजेच लिमिटेशन्स काय आहे. वर्नरनं कोऑर्डिनेट बॉन्ड बनतो हे सांगितलं. वर्नरनं हे पण सांगितलं की हा सेंट्रल मेटल आणि हा लिगॅंड, हा इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर आणि हा इलेक्ट्रॉन पेअर डोनर,
यांच्यामध्ये न्यूट्रलायझेशन होणार, कारण सेंट्रल मेटल लिव्हिस ऍसिड आणि लिगँड लिव्हिस बेस, हे वर्नरनं सांगितलं हो. मग वर्नर कुठे फेल झाला? तर वर्नर थेरी फेल्स टू एक्सप्लेन व्हाय ओनली सम एलिमेंट आर कॅपेबल ऑफ फॉर्मिंग कोऑर्डिनेट बॉन्ड. वर्नरला हे सांगता नाही आलं की फक्त काहीच इलेमेंट कोऑर्डिनेट बॉन्ड का बनवतात, असे कोऑर्डिनेट कंपाऊंड बनवायची क्षमता सगळ्यांकडे का नाहीये. जितके इलेमेंट आहे 118 ते सगळेच कोऑर्डिनेट बॉन्ड बनवतात का? तर नाही बनवत. तर वर्नरला हे एक्सप्लेन नाही करता आलं मग की हेच कोऑर्डिनेट बॉन्ड का बनवतात, हेच इलेमेंट कॅपेबल का आहे कोऑर्डिनेट बॉन्ड बनवण्यासाठी, आणि हे इलेमेंट कोऑर्डिनेट का बनवत नाही कोऑर्डिनेट बॉन्ड. पहिलं लिमिटेशन ध्यानात घ्या वर्नर थेरीचं. वर्नर थेरी फेल्स टू एक्सप्लेन व्हाय ओनली सम एलिमेंट्स are capable of formation of coordinate bond. Why only some elements can form coordinate bond and others cannot? फक्त थोडेच इलेमेंट कोऑर्डिनेट बॉन्ड का बनवतात, कोऑर्डिनेशन कंपाऊंड का बनवतात, आणि बाकीच्यांना असा कोऑर्डिनेट बॉन्ड, असे कोऑर्डिनेट कंपाऊंड का बनवता येत नाही? याचं उत्तर वर्नरकडे नव्हतं. दुसरं लिमिटेशन्स काय? Werner cannot explain the directional characteristic of the coordinate bond and coordination compound. वर्नरला हे सांगता नाही आलं की कोऑर्डिनेट बॉन्डला डायरेक्शन का असते आणि कोणती असते. परत एकदा ऐका. वर्नर थेरी फेल्स टू एक्सप्लेन, वर्नर थेरी फेल्स टू एक्सप्लेन द डायरेक्शनल कॅरेक्टरिस्टिक ऑफ द कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि त्याला जर कोऑर्डिनेट बॉन्डची डायरेक्शनल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे डायरेक्शनल प्रॉपर्टीज एक्सप्लेन करता आली नाही, अँड देअरफॉर इट फेल्स टू एक्सप्लेन द ज्योमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स. की बाबा हे कॉम्प्लेक्स टेट्राहेड्रलच का, हे ऑक्टॅहेड्रलच का, या कॉम्प्लेक्सची ज्योमेट्री स्क्वेअर प्लेनर आहे का टेट्राहेड्रल आहे, हे कॉम्प्लेक्स ट्रायगोनल पिरॅमिडल आहे का ट्रायगोनल बाय पिरॅमिडल आहे. कॉम्प्लेक्सची ज्योमेट्री आहे कॉम्प्लेक्सकडं, पण त्याचं एक्सप्लेनेशन वर्नरकडं नाही. परत एकदा ऐका, दोन्ही मी लिमिटेशन्स परत सांगतो. फर्स्ट लिमिटेशन इज दॅट वर्नर थेरी फेल्स टू एक्सप्लेन व्हाय ओनली सम एलिमेंट्स कॅन फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड. दुसरं लिमिटेशन्स, वर्नर थेरी फेल्स टू एक्सप्लेन the directional characteristics of the coordinate bond and therefore it fails to explain the different geometries of the complex compound. वेगवेगळ्या कॉम्प्लेक्सला वेगवेगळ्या ज्योमेट्रीज आहेत, पण वर्नरला त्या सांगता नाही आल्या की कोणती ज्योमेट्री कधी येईल. त्याला डायरेक्शनल कॅरेक्टरिस्टिक सांगता आल्या नाही कोऑर्डिनेट बॉन्डच्या. आणि तिसरं महत्त्वाचं लिमिटेशन, एव्हरी कॉम्प्लेक्स कंपाऊंड हॅज सम ऑप्टिकल प्रॉपर्टीज and some magnetic properties. प्रत्येक कॉम्प्लेक्स कंपाऊंडला काहीतरी ऑप्टिकल प्रॉपर्टी असते. व्हॉट इज मीन बाय ऑप्टिकल प्रॉपर्टी? तर असा कंपाऊंड जर आपण पोलॅरिमीटर मध्ये ठेवला आणि त्याच्यातून प्लेन पोलराइज लाईट पास केली, काय पास केली? प्लेन पोलराइज लाईट, तर तो कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे? त्यांनी पीपीएलच्या प्लेनला रोटेटच केलं नाही का केलं नाही? तो ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे, मग तर का आहे? त्यांनी पीपीएलच्या प्लेनला रोटेट केलं, तर कुठे रोटेट केलं? राईटला रोटेट केलं, मग तो डेक्स्ट्रो रोटेटरी आहे, बट व्हाय? लेफ्टला रोटेट केलं पीपीएलच्या प्लेनला, तर तो लिओ रोटेटरी आहे, बट व्हाय? याचं आन्सर वर्नरला देता आलं नाही. वर्नर थेरी फेल्स टू एक्सप्लेन द ऑप्टिकल प्रॉपर्टीज ऑफ द कॉम्प्लेक्सेस and it also fails the explanation of magnetic properties. What is mean by magnetic property? जर कॉम्प्लेक्सला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं तर मॅग्नेटिक फील्ड काही कॉम्प्लेक्सला रिपेल करतो. जर कॉम्प्लेक्सला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं तर मॅग्नेटिक फील्ड काय करतं? काही कॉम्प्लेक्सला रिपेल करतं. रिपेल केलं की समजायचं ते डायमॅग्नेटिक आहे. पण काही कॉम्प्लेक्सला जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं तर मॅग्नेटिक फील्ड त्याला अट्रॅक्ट करतं, तर त्यांना समजायचं पॅरामॅग्नेटिक इन नेचर. पण वर्नरला ते सांगताच आलं नाही की काही कॉम्प्लेक्स रिपेल का होत आहेत आणि काही अट्रॅक्ट का होत आहेत.
काही कॉम्प्लेक्सेस डायमॅग्नेटिक का आहे आणि काही कॉम्प्लेक्सेस हे पॅरामॅग्नेटिक का आहेत. 3 लिमिटेशन्स परत एकदा ऐका. Werner theory fails to explain why only some elements can form complex compounds. Werner theory fails to explain the directional characteristics of the coordinate bond and thus fails to explain the geometry of the complexes. And Werner theory fails to explain the different optical and different magnetic properties of the complex. And therefore latter म्हणजे नंतर some different theories are put forth by different scientists. Different scientists propose their theory for the formation of coordinate bond. Coordinate bond नक्की कसा बनतो याच्या वेगवेगळ्या थिअरीज मग वेगवेगळ्या सायंटिस्टने सांगितल्या. त्यातली पहिली जी थिअरी आहे ती कोव्हॅलंट बॉन्डला सुद्धा पॉलिंग्ज आणि स्लॅटरने सांगितली होती. दॅट इज कॉल्ड व्हॅलन्स बॉन्ड थिअरी, ज्याला आपण शॉर्ट मध्ये म्हणतो VBT. या थिअरी मधले लिमिटेशन्स दूर करण्यासाठी दुसरी सुपेरियर थिअरी जी आहे ती आहे क्रिस्टल फील्ड थिअरी. क्रिस्टल फील्ड थिअरी मीन्स CFT. या थिअरी मध्ये सुद्धा काही लिमिटेशन्स होते. म्हणून तिसरी जी थिअरी आहे थर्ड वन दॅट इज कॉल्ड लिगॅंड फील्ड theory, and ligand field theory means LFT. आणि सगळ्यात सुपेरियर थिअरी आहे that is called for the formation of coordinate bond molecular orbital theory. आणि molecular orbital theory म्हणजेच MOT. बघा कोऑर्डिनेट बॉन्ड नक्की कसा बनतो हे सांगण्यासाठी आपल्याकडे थिअरी किती आहेत? 4. व्हॅलन्स बॉन्ड थिअरी, क्रिस्टल फील्ड थिअरी, लिगॅंड फील्ड थिअरी आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. बट इन युअर सिलेबस ओनली 2 फर्स्ट थिअरीज आर गिवन. दॅट इज व्हॅलन्स बॉन्ड थिअरी अँड क्रिस्टल फील्ड थिअरी. लिगॅंड फील्ड थिअरी अँड मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी दो दे आर सुपेरियर. These theories and their studies are out of the scope of the syllabus. तुमच्या सिलेबसच्या स्कोपच्या बाहेर आहे फर्दर स्टडीमध्ये. म्हणजे इंजिनिअरिंगला वगैरे गेल्यानंतर तुम्हाला या थिअरींचा सुद्धा अभ्यास कदाचित करावा लागेल. LFT अँड MOT. सध्या तरी आपल्याला पहिल्या 2 थिअरींचा अभ्यास करायचा आहे आणि त्यातही पहिली थिअरी खूप इम्पॉर्टंट आहे. नाऊ वी आर गोइंग टू सी दॅट इज व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्स बॉन्ड थिअरी means VBT. Valence bond theory means VBT. आणि मग याची सुरुवात आपण कुठून करणार बघा. Now we are going to see the postulates means features of valence bond theory. Valence bond theory चे मी आता तोंडी तुम्हाला काही पोस्ट्युलेट सांगणार आहे, ध्यानात घ्या, नीट ऐकायचं. ज्याला 11th स्टँडर्डला केमिकल बॉन्डिंग मध्ये कोव्हॅलंट बॉन्डची VB थिअरी माहिती आहे त्याच्यासाठी हे सोपं काम आहे. ही डायग्राम मी तुमच्या समोर ऑलरेडी जशी आहे तशीच ठेवली आहे. नीट जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या असं ध्यानात येईल. पहिलं जे पोस्ट्युलेट्स आहे नीट ऐका. अकॉर्डिंग टू VB थिअरी, अकॉर्डिंग टू धिस थिअरी दॅट इज VB थिअरी, the coordinate bond is formed only, neat aika, according to the valence bond theory the coordinate bond is formed only when orbital कुणाचं ऑर्बिटल ऑफ लिगॅंड. अगा इलेक्ट्रॉन पेअर डोनर लिव्हिस बेस म्हणजे कोण? लिगॅंड. Orbital of ligand, overlap, this is called overlapping of orbital. Orbital of ligand overlap with orbital of metal. या थिअरीच्या म्हणण्याप्रमाणे कोऑर्डिनेट बॉन्ड बनण्यासाठी लिगँडचं ऑर्बिटल हे मेटलच्या ऑर्बिटलवर ओव्हरलॅप झालंच पाहिजे. याला ओव्हरलॅपिंग म्हणतात आणि दिस इज कॉल्ड ओव्हरलॅपिंग रिजन. दिस इज कॉल्ड ओव्हरलॅपिंग रिजन. आता सगळ्यात महत्त्वाचं ऑर्बिटल कसं असतं तर कोणत्याही ऑर्बिटलमध्ये
एक s ऑर्बिटल, एक p ऑर्बिटल, एक d ऑर्बिटल, d सबशेल नाही आहे त्यातलं d ऑर्बिटल, एक f ऑर्बिटल ऑलवेज अकोमोडेट कॅन अकोमोडेट मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन्स. जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन मावू शकतात. जर खरंच त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन असतील तर दॅट इज कॉल्ड कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल. जर एक असेल बरोबर अर्ध, 2 ऐवजी 1 तर एक्झॅक्टली हाफ फिल्ड ऑर्बिटल. आणि एकही नसेल तर व्हॅकंट म्हणजे रिकामं म्हणजे एम्प्टी ऑर्बिटल. आता कोव्हॅलंट बॉन्ड कसा बनायचा माहितीये का? तर कोव्हॅलंट बॉन्ड बनण्यासाठी याच्याकडे लागायचा 1 इलेक्ट्रॉन, याला काय म्हणायचं? एक्झॅक्टली हाफ फिल्ड ऑर्बिटल. आणि याच्याकडे पण पाहिजे एकच इलेक्ट्रॉन म्हणजे हाफ फिल्ड ऑर्बिटल. हाफ फिल्ड ऑर्बिटल ओव्हरलॅप्स विथ हाफ फिल्ड ऑर्बिटल टू फॉर्म द कोव्हॅलंट बॉन्ड. आपण बघतोय कोऑर्डिनेट बॉन्ड, आणि इथेच काय सांगितलं की कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन कुणाचे असतात? लिगॅंडचे. म्हणजे ह्या ऑर्बिटलला किती इलेक्ट्रॉन घेऊन यायचे? 2. म्हणजेच कसं पाहिजे? तर कम्प्लिटली फिल्ड पाहिजे. कसं पाहिजे? कम्प्लिटली फिल्ड. आणि मेटलला काय करायचं? फक्त ऍक्सेप्ट करायचे. कसं? लिविस ऍसिडचं काम करायचं, इलेक्ट्रॉनची अख्खी जोडी ऍक्सेप्ट करायची. म्हणजे याचं ऑर्बिटल कसं पाहिजे? एम्प्टी किंवा व्हॅकंट. हा किती इलेक्ट्रॉन घेऊन येणार लिगॅंड? 2. आणि मेटल किती इलेक्ट्रॉन देणार? काही नाही, ऑर्बिटल देणार. पण ऑर्बिटल कसं? एम्प्टी म्हणजे व्हॅकंट. थोडक्यात कोऑर्डिनेट बॉन्ड कधीही नाही बनणार हो. कोऑर्डिनेट बॉन्ड बनण्यासाठी हे असं घडलं पाहिजे. पहिलं पोस्ट्युलेट परत एकदा ऐका. अकॉर्डिंग टू व्हीबी थिअरी प्रमाणे द कोऑर्डिनेट बॉन्ड इज फॉर्म्ड ओनली व्हेन कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल ऑफ लिगॅंड. बरोबर आहे का बघा? कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल ऑफ लिगॅंड ओव्हरलॅप्स विथ एम्प्टी मीन्स व्हॅकंट ऑर्बिटल ऑफ सेंट्रल मेटल. सेंट्रल मेटलचं रिकामं ऑर्बिटल आणि लिगॅंडचं पूर्ण भरलेलं ऑर्बिटल ओव्हरलॅप झाल्यावरच कोऑर्डिनेट बॉन्ड बनतो. ठीक आहे. आता दुसरं म्हणजे कोऑर्डिनेट बॉन्ड जर बनवायचे असतील कुणाला? मी आता फक्त मेटलचा विचार करतो. मेटलला, या मेटलला कोऑर्डिनेट बॉन्ड बनवायचे. सेंट्रल मेटल ॲटम और आयन uses its d orbital. d orbital is a characteristic orbital. राहील का ध्यानात? सेंट्रल मेटल ॲटम और आयन, तो ॲटम असेल किंवा आयन असेल, कॅन यूज इट्स d ऑर्बिटल अलॉंग विथ s and p ऑर्बिटल. म्हणजे s ऑर्बिटल तर भाग घेणारच. कुठलं s? आउटर मोस्ट म्हणजे व्हॅलन्स शेल मधलं s. दुसरीकडचं यस नाही म्हणजे नाही. आउटर मोस्ट जी शेल असेल, आउटर मोस्ट म्हणजे व्हॅलन्स शेल, तिथलं यस. आउटर मोस्ट मधलंच पी ऑर्बिटल आणि यांच्या बरोबर डी ऑर्बिटल. आता डी ऑर्बिटल कुठला हा नंतरचा प्रश्न आहे, पण मी म्हटलं आउटर मोस्ट मधलाच यस, त्याला आम्ही म्हणतो यंथ शेल. यंथ म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर n म्हणजे आउटर मोस्ट शेल. यंथ शेल मधलं यस, यंथ शेल मधलंच पी आणि यंथ मधलं, यंथ म्हणजे कोणती? आउटर मोस्ट शेल मधलं डी किंवा n-1 म्हणजे पेनल्टीमेट लास्ट बट वन, एक शेल आतलं डी. डी कोणता वापरता येईल? डी लास्ट बट वन मधलं किंवा लास्ट मधलं, पेनल्टीमेट मधलं किंवा आउटर मोस्ट मधलं, n-1 मधलं किंवा n मधलं. समजतंय का? इन द फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड बनवण्यासाठी सेंट्रल मेटल ॲटम और आयन युजेस इट्स डी ऑर्बिटल अलॉंग विथ एस अँड पी ऑर्बिटल. ठीक आहे. कोणते ऑर्बिटल वापरणार हो? मगाशीच मी सांगितलं की ऑर्बिटल नुसतं एस त्याच्याकडे असून उपयोग नाही, एम्प्टी पाहिजे, व्हॅकंट. पी ऑर्बिटल त्याच्याकडे व्हॅकंट हवंय आणि डी ऑर्बिटल वापरणार असेल तर तेही व्हॅकंट पाहिजे. ओके. नीट ऐका तिसरं पोस्ट्युलेट. सेंट्रल मेटल नक्की किती कोऑर्डिनेट बॉन्ड बनवतो? आता आपण इतक्या दिवस बघितलं काही सेंट्रल मेटल 2 कोऑर्डिनेट बॉन्ड बनवतात, काहींचा कोऑर्डिनेशन नंबर 4 असतो, काहींचा कोऑर्डिनेशन नंबर 5, कोऑर्डिनेशन नंबर 6.
तर मी काय बोलतोय नीट ऐका. सेंट्रल मेटल ॲटम ऑर आयन, सेंट्रल मेटल ॲटम ऑर आयन forms the number of coordinate bond equal to its coordination number. त्याचा जेवढा काय असेल कोऑर्डिनेशन नंबर, जेवढा कोऑर्डिनेशन नंबर असेल तेवढे तो काय बनविल कोऑर्डिनेट बॉन्ड. पण तेवढे त्याच्याकडे काय पाहिजे कोऑर्डिनेट बॉन्ड बनवण्यासाठी, तेवढे त्याच्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल पाहिजे. जर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे तर त्याला 6 कोऑर्डिनेट बॉन्ड बनवण्यासाठी 6 व्हॅकंट ऑर्बिटल पाहिजे. जर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे 4, तर त्याला 4 कोऑर्डिनेट बॉन्ड बनवण्यासाठी 4 ओव्हरलॅपिंगसाठी 4 व्हॅकंट ऑर्बिटल पाहिजे. ते कसे आणायचे तो त्याचा प्रश्न आहे. परत एकदा ऐका. सेंट्रल मेटल ॲटम और आयन, सेंट्रल मेटल ॲटम और आयन uses its vacant orbital, uses its vacant orbital for the formation of coordinate bond, and the number of coordinate bond formed by it is always equal to the number of empty orbital which is equal to its coordination number. थोडंसं अवघड वाटेल तुम्हाला हे वाक्य. परत ऐका की सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन किती कोऑर्डिनेट बॉन्ड बनविल तर जेवढे त्याच्याकडे एम्प्टी ऑर्बिटल आहे, आणि याचा सरळ अर्थ त्याच्याकडे किती एम्प्टी ऑर्बिटल असतील तर जेवढा त्याचा कोऑर्डिनेशन नंबर आहे. किती कोऑर्डिनेट बॉन्ड बनविल, उदाहरणार्थ 6. 6च का बनविल तर त्याच्याकडे 6 एम्प्टी ऑर्बिटल आहे. 6च का आहे तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. समजलं का हे पोस्ट्युलेट्स. त्यानंतर पुढचं सेंट्रल मेटल ॲटम आणि आयन डायरेक्ट जसेच्या तसे एस पी डी ऑर्बिटल वापरत नाही. सेंट्रल मेटल ॲटम अँड आयन युजेस द हायब्रिड ऑर्बिटल फॉर द फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड. म्हणजे त्याच्याकडे एस ऑर्बिटल आहे एम्प्टी, पी ऑर्बिटल आहे एम्प्टी, डी ऑर्बिटल आहे एम्प्टी, पण तो म्हणून थेट तेच ऑर्बिटल बॉन्डिंगला वापरत नाही. तर तो काय करतो आफ्टर मिक्सिंग अँड रिकास्टिंग. मिक्सिंग म्हणजे गोळा करणे, री म्हणजे परत एकदा, कास्ट म्हणजे घडवणे. रिकास्ट म्हणजे नव्या साच्यात ओतून नव्याने घडवायचं. म्हणजे काय करायचं, एस ऑर्बिटल कसं असतं आकारानं स्पेरिकल, पी ऑर्बिटल कसं असतं आकारानं डंबेल शेप, डी ऑर्बिटल आकारानं कसं असतं डबल डंबेल शेप. असे ऑर्बिटल काय करायचे मिक्स करायचे, एकत्र रिकास्ट करायचे, नव्याने घडवायचे, आणि ते नव्याने घडलेले ऑर्बिटलला म्हणतात हायब्रिड ऑर्बिटल, आणि ते बॉन्डिंगला वापरायचे. सेंट्रल मेटल ॲटम अँड आयन युजेस इट्स हायब्रिड ऑर्बिटल फॉर द फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड. समजतं इथपर्यंत कळालं. हायब्रिड ऑर्बिटल किती हायब्रिड ऑर्बिटल बनणार, the number of hybrid orbital formed are always equal to the number of pure atomic orbital participate in the hybridization. हायब्रिडायझेशन मध्ये जितक्या प्युअर ॲटॉमिक ऑर्बिटलनी भाग घेतला होता, जितक्या प्युअर ॲटॉमिक ऑर्बिटलनी भाग घेतला होता तितकेच नवे हायब्रिड ऑर्बिटल बनतात. म्हणजे मी जर एक एस आणि एक पी मिक्स केलं, किती ऑर्बिटल मिक्स केले 2, तर नवीन हायब्रिड बनणार किती 2. कोणते बनणार, एस पी नावाचं एक, एस पी नावाचं अजून एक. जर मी एक एस एकच असतं, पी 3 असतात, तिन्ही घेतले मी, पी एक्स घेतलं, पी वाय घेतलं, पी झेड घेतलं, आणि डी ऑर्बिटल 5 असतात, डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स झेड, डी एक्स टू वाय टू, डी झेड टू, त्यातलं मी एक घेतलं, 5तलं एकच घेतलं. एस घेतलं एक, पी 3 घेतले, आणि डी 5तला एक घेतला, रिकामा होता म्हणून. किती ऑर्बिटल झाले, एस पी मधले 3, डी मधला 1, टोटल 5 ऑर्बिटल मी मिक्स केले तर बनणार 5. पहिल्याचं नाव sp3d, दुसऱ्याचं नाव sp3d, तिसऱ्याचं नाव sp3d, चौथ्याचं नाव sp3d, पाचव्याचं सुद्धा नाव sp3d. मग सरळ अर्थ असा आहे. काय होता अर्थ, द नंबर ऑफ hybrid orbital formed are always equal to the number of pure atomic orbital participate in the hybridization. समजतंय. त्यानंतर पुढचं आणि महत्त्वाचं पोस्ट्युलेट आहे की द जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्सची जो जॉमेट्री आहे ना, जी वर्नरला नाही सांगता आली, द जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स डिपेंड्स अपॉन द हायब्रिडायझेशन ऑफ सेंट्रल मेटल. सेंट्रल मेटलचं हायब्रिडायझेशन जसं असेल, सेंट्रल मेटलचं हायब्रिडायझेशन जसं
असेल तशी जॉमेट्री असेल कॉम्प्लेक्सला. आता हे सगळं एका दमात समजणं खूप अवघड आहे मित्रांनो. मी आपण आता प्रयत्न करतोय की बघा, आणि परत एकदा मी पोस्ट्युलेट रिवाइज सुद्धा करील. जर कोऑर्डिनेशन नंबर ऑफ मेटल जर इतका असेल तर हायब्रिडायझेशन हे असेल, तर ऑर्बिटल इन्व्हॉल्व्ड हे असतील, आणि तर जॉमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स हे असेल. मस्तपैकी नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. जर कोऑर्डिनेशन नंबर असेल 2 म्हणजे किती कोऑर्डिनेट बॉन्ड बनवायचे? 2 कोऑर्डिनेट बॉन्ड बनवण्यासाठी ओव्हरलॅपिंग किती वेळेस? 2दा. म्हणजे मेटलकडे 2 एम्प्टी ऑर्बिटल पाहिजे. तर 2 एम्प्टी ऑर्बिटल कोणते? तर 2 sp ऑर्बिटल. पहिल्याचं नाव काय? sp, आणि दुसऱ्याचं नाव sp. मग ऑर्बिटल कोणते इन्व्हॉल्व्ड असतात? तर s ऑर्बिटल असतं 1 आणि p ऑर्बिटल असतं 1. s ऑर्बिटल किती? 1 आणि p ऑर्बिटल 1. हे बघा किती ऑर्बिटल मिक्स केले? 2. आता बऱ्याच जणांना वाटतं सर s आणि p ची बेरीज केल्यावर sp एकदाच येईल. ते मॅथमॅटिक्स आहे, केमिस्ट्री नाही. केमिस्ट्रीमध्ये 1 s ऑर्बिटल आणि 1 p ऑर्बिटल मिक्स केलं. ऑर्बिटल किती मिक्स केले? 2. तर बनणार पण 2. एकाचं नाव sp आणि दुसऱ्याचं नाव sp. हे बघा इथं, आणि 2 कोऑर्डिनेट बॉन्ड बनणार. असं असेल ना तर हे बघा, हे एक sp आणि हे दुसरा sp ऑर्बिटल. अँगल किती झाला हा? 180 डिग्री. आणि जॉमेट्री कोणती? लिनियर जॉमेट्री, लिनियर विथ बॉन्ड अँगल 180 डिग्री. दुसरं, जर कोऑर्डिनेशन नंबर असेल 3 तर ऑर्बिटल कोणतं? s आणि 2p. p किती असतात? 3 असतात, त्यातले 2 घेतले. टोटल ऑर्बिटल किती घेतले? 3. तर हायब्रिड बनणार किती? 3. पहिल्याचं नाव sp2. p2 का बरं? 2p आहे ना. दुसऱ्याचं नाव sp2, तिसऱ्याचं नाव sp2. sp2 किती बनणार? 3. आणि 3 म्हणलं की हे बघा, एक sp2, दुसरं sp2, तिसरं sp2, बॉन्ड अँगल 120 डिग्री आणि जॉमेट्री ट्रायगोनल प्लेनर. कोणती जॉमेट्री आहे मित्रांनो? ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री. आता पुढे, जर कोऑर्डिनेशन नंबर असेल 4 तर ऑर्बिटल s एकच असतं, p आणखी एक p, आणखी एक p. समजतंय का? किती ऑर्बिटल मिक्स केले हो? 4. बनणार किती? हायब्रिड ऑर्बिटल 4. sp3, sp3, sp3 अँड sp3. आणि हायब्रिडायझेशन जर sp3 असेल तर जॉमेट्री असते टेट्राहायड्रल जॉमेट्री. कॉम्प्लेक्स टेट्राहायड्रल असतं. आणि आता खूप महत्वाची गोष्ट आहे बघा, कोऑर्डिनेशन नंबर किती लिहिलाय? 4च लिहिलाय. कोणतं ऑर्बिटल घेतलं? s p. 3 असतात, त्यातले 2. किती ऑर्बिटल झाले हो? 3. अजून एक राहिलं ना 4 मुळे. मग मी घेणार d ऑर्बिटल. मग अशीच मी बोललो की s आणि p बरोबर d पण भाग घेऊ शकतं. अजूनही त्याच्यात खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर सांगतो ऑर्बिटल किती मिक्स केले? 4. रिकास्ट नवीन बनवले तर नवे बनणार किती? 4च. कोणते बनणार? d s p p. म्हणजे dsp2, dsp2, dsp2 अँड dsp2. आणि जर इथे पण 4 आहे, इथे पण 4 बॉन्ड बनणार, 4 बॉन्ड बनणार. पण हायब्रिडायझेशन sp3, हायब्रिडायझेशन dsp2. sp3 असेल तर टेट्राहायड्रल, पण dsp2 असेल तर स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री. टेट्राहायड्रल जॉमेट्री अशी असते. सेंट्रल मेटल इथे. पण स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री अशी असते. इथे बॉन्ड अँगल टेट्राहायड्रल 109 डिग्री 28 मिनिट्स. इथे बॉन्ड अँगल बॉन्ड अँगल 90 डिग्री. शेजारच्या दोघांमध्ये फरक आहे. पण आता
पुढे मी जाणार कोऑर्डिनेशन नंबर 5. 5 म्हणल्यावर यस प्लस पी, पी पी किती झाले 4. आणखी एक राहिलं डी. किती मिक्स केले 5 तर बनणार पण 5. कोणते बनणार हो sp3d बनणार. sp3d बघा ना इथं sp3d किती बनणार sp3d 5 बनतील ना sp3d 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 sp3d. किंवा मी काय घेतलं यस प्लस पी प्लस पी प्लस पी. पी 3च असतात हो यस एकच असतं. मग मी घेतलं डी. आता काही जण म्हणतील सर नंतर लिहिलं काय आधी लिहिलं काय, काय फरक आहे ना मी सांगायला. माहिती ना इथे 5 मिक्स केले तर बनणार पण 5. पण आता मात्र मी इथं कसं लिहिलं बघा sp3d. आता लिहिणार dsp3 sp3d dsp3. शेवटी बनले तर sp3d काय dsp3 काय 5च. आणि 5 म्हणल्यावर ज्योमेट्री ठरलेली आहे आणि दॅट इज ट्रायगोनल. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल ही सिमेट्रिकल ज्योमेट्री आहे. कोऑर्डिनेशन पॉलीहायड्रॉन या टॉपिक मध्ये बघितलं आपण. ट्रायगोनल, ट्रायगोनल म्हणजेच मेटल ट्रायगोनल 3 बाजू बॉन्ड अँगल 120 डिग्री आणि यांना हे दोघं परपेंडिक्युलर. समजतंय का रे मित्रांनो. कोऑर्डिनेशन नंबर 6 मध्ये काय करणार यस प्लस पी प्लस पी प्लस पी प्लस डी प्लस डी. डी 5 असतात त्यातले 2 घेतले. टोटल किती झाले 6. 6 म्हणल्यावर sp3d2 हायब्रिडायझेशन. नाहीतर यस प्लस पी प्लस पी प्लस पी आणि आधीचे 2 डी. काही जण म्हणतील सर काय फसवतात का काय आम्हाला. नंतर डी लिहिताय आधी लिहिताय आणि आधी आणि नंतर लिहिल्यानं फरक काय पडला. आता मी लिहिणार d2 sp3. किती बनले 6. कोऑर्डिनेट बॉन्ड 6 आणि 6 असेल जसं या दोघांची ज्योमेट्री ट्रायगोनल बायपिरॅमिडल आहे तसं यातलं काही असू द्या ऑक्टाहायड्रलच येणार रे बाबांनो. sp लिनियर, sp2 ट्रायगोनल प्लेनर, sp3 टेट्राहायड्रल, dsp2 स्क्वेअर प्लेनर, sp3d किंवा dsp3 ट्रायगोनल बायपिरॅमिडल, sp3d2 किंवा d2 sp3 ऑक्टाहायड्रल. अजून पुढे आहे sp3d3. किती होतील sp3d3 7 ऑर्बिटल होतील. 7 बनतील sp3d3 किंवा d3 sp3 sp3d3 d3 sp3. 7 म्हणजे पेंटागोनल बायपिरॅमिडल. पेंटागॉन अरे बाबा आलं रे पेंटागॉन. पेंटागॉन शिवाय पर्याय नाही विद्यार्थ्यांना. काय करणार. पेंटागॉन एकमेव असं ज्योमेट्री आहे आणि इन्स्टिट्यूट पण आहे की जे अडी अडचणीला पण कामाला येतं. पेंटागोनल इथे मेटल आणि बाय पिरॅमिडल. पेंटागोनल बाय पिरॅमिडल sp3 d3 d3 sp3. आले का ध्यानात. आता काहींच्या मनातली शंका दूर करतो. बऱ्याच जणांना 20 मिनिटापासून करमत नाहीये. आणि का करमत नाही तर न करमण्याचे बरेच काही गोष्टी असतात. खूप दिवस झाले सर भेटलोच नाही मी तुम्हाला म्हणजे मला. तर काही जणांना आठवण येत असेल तर काहीच हरकत नाही, चांगली गोष्ट आहे माझी. तर इथे विचार करत असतील काही जण 20 मिनिटापासून की सर तुम्ही आधी डी लिहिता नंतर डी लिहिता हे काय आहे. तर आठवा जरा. मी तुम्हाला असं म्हटलं होतं की एस ऑर्बिटल हे नेहमी आउटर मोस्ट मधलंच असतं. यंथ म्हणजे आउटर मोस्ट असेल. जी आउटर मोस्ट असेल ती. पी नेहमी आउटर मोस्ट मधलंच. हे यस कोणतं आउटर मोस्ट. हे पी कुठलं आउटर मोस्ट. हे पी कुठलं तिथलंच नाव आउटर मोस्ट. ठीक आहे. हे यस कुठलं आउटर मोस्ट. यंथ मधलं म्हणजे समजा हे 4s तर हे 4p हे 4p हे 4p आउटर मोस्ट मधलाच पी. यस कुठलं यस आउटर मोस्ट. पी कुठलं आउटर मोस्ट. पी कुठलं आउटर मोस्ट. ठीक आहे. आता प्रश्न आला डी. तर जे डी मी आधी लिहिलं ना ते पेनल्टीमेट मधलं डी रे बाबा. नो
म्हणजे हे जर 4s असेल ते 4p पण हे 3D मधला वापरायचं. आणि जर असं असेल तर एक प्रॉपर्टी ध्यानात ठेवा, अशा कॉम्प्लेक्सेसला म्हणतात इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस, कारण त्यांनी इनर ऑर्बिटल बॉन्डिंगला वापरलं म्हणून. समजतंय का? याला म्हणायचं इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. सांगा यस कोणतं असतं? आउटर मोस्ट. पी आउटर मोस्ट, पी आउटर मोस्ट, पी आउटर मोस्ट. पण हे कुठं लिहिलं? डी पुढे लिहिलं ना, मग हे आउटर मोस्ट. काही जण म्हणतील सर हे n-1 तर n+1 आहे का काय? नाही रे बाबा, नो, ते एन डी आउटर मोस्ट मधलं डी. असं हे बघा, यांनी कोणतं डी वापरलं? इनर शेल, इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. यांनी कोणतं डी वापरलं? आउटर मोस्ट शेल मधलं डी, आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. त्यानुसार सांगा बरं, आउटर मोस्ट मधलंच हे का नाही रे? यस आणि पी. पण हे डी आधी लिहिलं म्हणजे पेनल्टिमेट, हे डी नंतर लिहिलं म्हणजे एन डी, हे डी आधी लिहिलं म्हणजे n-1 डी. किती सोपं आहे हो. आणि हे पोस्ट्युलेट आहे ओबीबी थिअरीचं. द कॉम्प्लेक्सेस विच युजेस, ऐकताय का नी? द कॉम्प्लेक्सेस विच युजेस डी ऑर्बिटल फ्रॉम पेनल्टिमेट शेल, that is uses n-1 d orbital for bonding are called inner orbital complex, but the complexes which uses d orbital from outermost shell, that is nd orbital, are called outer orbital complex. शब्द ध्यानात आला करे? inner and outer orbital complexes, inner orbital complex, outer orbital complex. सांगा परत एकदा, हे कसं आहे? मग D2, डी आधी आलं इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स, डी नंतर आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स, आधी इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स, डी नंतर आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स, डी आधी इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. झाला ना JEE आणि नीटचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स, विच ऑफ द फॉलोइंग इज अ एक्झाम्पल ऑफ आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. इतकं तर ते सोपं आहे. समजतंय? आता पुढचं पोस्ट्युलेट आहे का? मी काय सांगितलं? एक ऑर्बिटल, कुणाचं? एक ऑर्बिटल लिगॅंडचं. कसं? पूर्ण भरलेलं. मेटलच्या एम्प्टी ऑर्बिटलवर जेव्हा ओव्हरलॅप होतं तेव्हा बॉन्ड बनतो. आणि व्हीबी थिअरी प्रमाणे ग्रेटर द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग, एक्सटेंट म्हणजे प्रमाण, ग्रेटर म्हणजे जादा, ग्रेटर द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग स्ट्रॉंगर विल बी द बॉन्ड फॉर्म. जितकं ओव्हरलॅपिंगचं प्रमाण जास्त. आता मी डायग्राम मध्ये दाखवतो तुम्हाला. कसं वाटतंय बघा तुम्हाला? हे ओव्हरलॅपिंगचं प्रमाण कमी, मग ओव्हरलॅपिंगचं प्रमाण कमी तर बनलेला बॉन्ड बनणार ना कोऑर्डिनेट बॉन्ड, पण जरा वीक बनणार. आता बघा कसं वाटतंय? मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. ते राहू द्या बाजूला. ओव्हरलॅपिंग बघा कसं आहे? greater the extent of overlapping, stronger will be the bond form. जितकं ओव्हरलॅपिंगचं प्रमाण जास्त तितका बनणारा बॉन्ड कसा असेल? स्ट्रॉंग. समजलं? परत एकदा मी प्रयत्न करतो तुम्हाला पोस्ट्युलेट रिवाइज करण्याचा. अकॉर्डिंग टू व्हीबी थिअरी, द कोऑर्डिनेट बॉन्ड इज फॉर्म्ड ओनली व्हेन completely filled orbital of ligand overlaps with empty, that is vacant orbital of central metal. Second one, central metal uses its d orbital along with s and p orbital for the formation of coordinate bond. Third one, central metal काय करतो? सेंट्रल मेटल कोणते ऑर्बिटल वापरतो? त्याचे एम्प्टी, पण किती? सेंट्रल मेटल can form number of coordinate bonds equal to the number of vacant orbital which is equal to its coordination number. बरोबर का? सेंट्रल मेटल किती कोऑर्डिनेट बॉन्ड बनवतो? जेवढे वॅकंट ऑर्बिटल आहे, आणि ते किती असतात? त्याच्या कोऑर्डिनेशन नंबर एवढे. Every ligand should have at least one completely filled orbital. प्रत्येक लिगॅंड कडे निदान एक तरी पूर्ण भरलेला ऑर्बिटल पाहिजेच ना रे बॉन्ड बनवायला. Next, central metal uses its hybrid orbital for the formation of coordinate bond which is formed by the mixing and recasting of the atomic orbital. कोऑर्डिनेट बॉन्ड बनवण्यासाठी सेंट्रल मेटल त्याची हायब्रिड ऑर्बिटल वापरतो, जे त्यांनी मिक्सिंग आणि रिकास्टिंगनी बनवलेले असतात. द नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड
the number of hybrid orbital formed are always equal to the number of pure atomic orbital participate in the hybridization. हायब्रिडायझेशन मध्ये जेवढे प्युअर ऑर्बिटल भाग घेतात तेवढेच हायब्रिड ऑर्बिटल बनतात. नेक्स्ट, द ज्योमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स कंपाउंड डिपेंड्स अपॉन द हायब्रिडायझेशन ऑफ सेंट्रल मेटल. सेंट्रल मेटलचं हायब्रिडायझेशन ठरवणार कॉम्प्लेक्सची ज्योमेट्री काय आहे. बरोबर. पुढे, ग्रेटर द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग स्ट्रॉंगर विल बी द बॉन्ड फॉर्म. जसं जसं ओव्हरलॅपिंगचं प्रमाण वाढेल तसं तसा बॉन्ड स्ट्रॉंग होत जाईल. पुढे, इफ सेंट्रल मेटल युजेस डी ऑर्बिटल फ्रॉम पेनल्टिमेट शेल इट इज कॉल्ड इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स, बट इफ इट युजेस डी ऑर्बिटल फ्रॉम आउटर मोस्ट शेल इट इज कॉल्ड आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. ओके. अजून खूप महत्वाचे दोन आहेत. इफ देअर इज वन ऑर मोर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, जर त्या कॉम्प्लेक्स कडे एक किंवा एकापेक्षा जास्त किंवा एखादा जरी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल, अनपेअर्ड जोडीनी नाही तुमच्यासारखा, इफ द कॉम्प्लेक्स कंपाउंड कंटेन्स वन ऑर मोर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, ज्याच्याकडे एक किंवा एकापेक्षा जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे असं कॉम्प्लेक्स जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं तर मॅग्नेटिक फील्ड त्याला अट्रॅक्ट करतं अँड इट इज कॉल्ड पॅरामॅग्नेटिक इन नेचर. झाला प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्स. अँड इफ ऑल द इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड, जोडीने असतील, तर इट इज कॉल्ड डायमॅग्नेटिक कॉम्प्लेक्स आणि त्या कॉम्प्लेक्सला मॅग्नेटिक फील्ड रिपेल करतो. ऐकताय का? कळतंय का? लक्ष आहे का? जर त्याच्याकडे एखादा जरी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर ते पॅरामॅग्नेटिक आहे, सगळे इलेक्ट्रॉन जोडीजोडीनं असतील तर ते डायमॅग्नेटिक आहे. हे मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. पॅरामॅग्नेटिक अँड डायमॅग्नेटिक ज्योमेट्री हायब्रिडायझेशन वरून ठरणार. आणखी पण काही गोष्टी आहेत. आता त्या काय आहे, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे तरी सांगतो. लिगँड्स आर ऑफ टू टाइप्स. लिगँड्स असतात ना, ते पण दोन प्रकारचे असतात. एक असतं स्ट्रॉंग फील्ड लिगँड, म्हणजे मजबूत बलवान, आणि दुसरं असतं वीक फील्ड लिगँड, म्हणजे दुबळं मरतुकडं लिगँड. लिगँड जर काय असेल स्ट्रॉंग फील्ड, तर ते लिगँड मेटलच्या इलेक्ट्रॉनचं पेअरिंग करतं. पेअरिंग म्हणजे सुट्टे सुट्टे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होते ना, त्यांना म्हणता एकत्र या. कोणतं लिगँड? स्ट्रॉंग फील्ड. आणि वीक लिगँड कडं दुबळा येते, त्याच्याकडं मेटलच्या इलेक्ट्रॉनवर काहीही परिणाम करण्याची क्षमता, ताकद नाही. फॉर एक्झाम्पल, आता मी सांगतो म्हणून तुम्ही ऐकायचं. फ्लोराईड, क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाईड हे वीक लिगँड येतो. वीक 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 लिगँड आहेत ते. वीक असल्यानं काय होतं, ते लिगँड जर आले मेटलला म्हणले की तुझे इलेक्ट्रॉन फार सुट्टे सुट्टे लांब लांब बसलेत, एकत्र कर, त्यांना पेअरिंग कर, तर ती ताकद काही फ्लोराईड, क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाईड कडे नाही, तितका दम नाही त्यांचा. पण इथिलीन डायमाइन, सायनाइड, अमोनिया, कार्बन मोनॉक्साइड हे स्ट्रॉंग लिगँड येतो. हे लिगँड जर आले आणि मेटलला म्हणले की तुझे इलेक्ट्रॉन फार लांब लांब बसलेत, एका बेंचवर एकच, त्यांना जरा एकत्र बसायला लाव, यस, या लिगँडचं ऐकावं लागेल, कारण ती लिगँड स्ट्रॉंग फील्ड आहे. मग पोस्ट्युलेट काय आहे, तर स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स लाईक इथिलीन डायमाइन, सायनाइड, अमोनिया, कार्बन मोनॉक्साइड कॅन कॉज पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. कॅन कॉज पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आणि आता मी जी तुम्हाला महत्वाची गोष्ट दाखवतोय त्यानुसार तुमच्या ध्यानात येईल की मला काय म्हणायचं होतं. समजा असं असेल डी ऑर्बिटल, बघा बरं का, नीट लक्ष द्या. हे असं होतं डी ऑर्बिटल, आणि मग मी नंतरचा लिगँड आल्यानंतर काय घडलं ते इथे दाखवतो. ठीक आहे. म्हणजे हे काय, ही स्थिती आहे विदाऊट लिगँड, लिगँड नव्हता, आणि इथे मी लिहितो इन प्रेझेन्स ऑफ लिगँड. लिगँड आला, हे बघा, डी डी आहे ना, D4 होतं, D4. ठीक आहे, D4 1 2 3 4 असं असतं, हे तुम्हाला माहिती आहे.
याला म्हणतात अनपेअर्ड 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 इलेक्ट्रॉन. याचा स्पिन क्लॉकवाईज, इलेक्ट्रॉन स्वतःभोवती फिरतो क्लॉकवाईज क्लॉकवाईज क्लॉकवाईज, पॅरलल स्पिन आहे चौघांचा पण. आणि मग हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स, डी इलेक्ट्रॉन्स 4. हाऊ मेनी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स 4. आता लिगॅन्ड आला. लिगॅन्ड कोणता लिगॅन्ड आला बघा, फ्लोराईड आला. आणि फ्लोराईड म्हणला मेटल तुझे 4 इलेक्ट्रॉन असे कसे बसलेत रे, किती ऑर्बिटल अडवले त्यांनी, त्यांना जरा एकत्र बसायला लाव. तर फ्लोराईड दुबळाय हो, फ्लोराईड मरतुकडा लिगॅन्ड आहे. आणि फ्लोराईड काय, क्लोराईड काय, ब्रोमाइड काय आणि आयोडाईड काय, यांचं कोणी ऐकत नाही. मग कोणी ऐकत नाही तर हे इलेक्ट्रॉन जसे आहेत तसेच. पेरिंग झालं का इलेक्ट्रॉनचं, यांना करता आलं का, नाही. म्हणून या लिगॅन्डला काय म्हणायचं, वीक फील्ड लिगॅन्ड और वीक लिगॅन्ड्स. अँड दे कॅनॉट कॉज पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ते इलेक्ट्रॉनचं पेरिंग करू शकत नाही. आणि नाही केलं तर अशा कॉम्प्लेक्सला म्हणायचं हाय स्पिन कॉम्प्लेक्स किंवा स्पिन फ्री कॉम्प्लेक्स. स्पिन होता तर होता आहे, स्पिन क्लॉकवाईज, स्पिन जसा होता तसा, स्पिन जसा होता तसा. स्पिन इज फ्री. आणि कसा स्पिन आहे, हाय स्पिन. इट इज कॉल्ड हाय स्पिन कॉम्प्लेक्स और स्पिन फ्री कॉम्प्लेक्स. पण याऐवजी जर आला असता सायनाइड लिगॅन्ड, सायनाइड स्ट्रॉंग लिगॅन्ड आहे, अमोनिया स्ट्रॉंग लिगॅन्ड आहे, कार्बन मोनॉक्साईड स्ट्रॉंग लिगॅन्ड आहे, इथिलीन डायमाइन स्ट्रॉंग लिगॅन्ड आहे. आणि तो आला आणि याला म्हणला काय रे मेटल, तुझे इलेक्ट्रॉन कसे रे ऑर्बिटल आडून बसले तिथे, त्यांना सांग जरा एकत्र बसायला. तर यस, दिस इज स्ट्रॉंग लिगॅन्ड, ऐकावं लागेल. आणि मग मेटल म्हणतो बाबा रे इलेक्ट्रॉन असे नका रे आडू ऑर्बिटल. मग हा इलेक्ट्रॉन, हा दुसरा इलेक्ट्रॉन, हा तिसरा इलेक्ट्रॉन बिचारा इथं पेअर होतो आणि हा चौथा इथे. इलेक्ट्रॉन तेवढेच आहे 4, पण दिस इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ लिगॅन्ड. स्ट्रॉंग लिगॅन्डचा प्रभाव आहे हा. आणि मग काय झालं, एक ऑर्बिटल एम्प्टी होतं, आता 3 ऑर्बिटल एम्प्टी करून दिले त्यांनी रिकामे. दिस इज कॉल्ड स्ट्रॉंग लिगॅन्ड और स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड. आणि याला काय म्हणायचं या प्रक्रियेला, पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. मग मी मगाशी बोललो की इलेक्ट्रॉनचं पेरिंग झालं नाही. आणि आता इलेक्ट्रॉनचं पेरिंग झाल्यामुळे काय झालं, हा क्लॉकवाईज होता त्याच्या जोडीला अँटी क्लॉकवाईज आहे, हा क्लॉकवाईज होता त्याच्या जोडीला अँटी क्लॉकवाईज आहे. याचा स्पिन यानी कॅन्सल केला, याचा स्पिन यानी कॅन्सल केला. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती होते, 4. आता कुणीच अनपेअर्ड नाहीये. थोडक्यात हे पॅरामॅग्नेटिक होतं, हे डायमॅग्नेटिक झालं हो. म्हणजे दरवेळेला पॅरामॅग्नेटिकचं डायमॅग्नेटिक होईलच असं नाही, पण इथे झालं. 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होते, 0 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे काय घडलं, पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. अँड दिस इज कॉल्ड स्ट्रॉंग फील्ड कॉम्प्लेक्स. दिस इज कॉल्ड लो स्पिन कॉम्प्लेक्स. स्पिनच कमी झाला अँड दिस इज कॉल्ड स्पिन पेअर्ड कॉम्प्लेक्स. असं असेल तर हाय स्पिन, असं असेल तर लो स्पिन, असं असेल तर स्पिन फ्री, असं असेल तर स्पिन पेअर्ड, असं असेल तर वीक फील्ड कॉम्प्लेक्स, असं असेल तर स्ट्रॉंग फील्ड कॉम्प्लेक्स. येतंय का ध्यानात. खरं म्हणजे हे पोस्ट्युलेट्स असे तोंडी शिकवण्याऐवजी जर मी आता एक एक्झाम्पल घेतलं, मी एक एक्झाम्पल घेतो म्हणजे कसं आहे, तुम्हाला होमवर्कला जरा बऱ्यापैकी काम मिळेल. आणि ते एक्झाम्पल मी घेतोय हे, दॅट इज स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये NiCl4 याचं नाव काय माहिती का, याचं नाव आहे टेट्रा क्लोरिडो निकेलेट सेकंड. कुठे काही प्रिंटिंग मिस्टेक नाही ना भाऊ. टेट्रा 4 क्लोरिडो निकेलेट. निकेलेट का बरं, ॲनोइनिक मध्ये निकेलेट म्हणावं लागतं, त्याला निकेल नाही म्हणायचं. आणि एका क्लोराईडवर -1, 4 क्लोराईडवर -4, निकेलवर +2, तर इथे -2, निकेल 2+. यस, म्हणजे इथे ना टेट्रा क्लोरिडो निकेल सेकंड मध्ये सेंट्रल, आता इथे लिहितो ना मी की सेंट्रल मेटल, मेटल आयन कोण आहे, मेटल आयन आहे निकेल 2+. आणि लिगॅन्ड कोण आहे, लिगॅन्ड, तर लिगॅन्ड मी सांगितलं क्लोराईड आहे.
कसा लिगँड आहे क्लोराईड, फ्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाईड, वीक, दुबळा मरतुकडा लिगँड. इथे ध्यानात. आता तुमच्या माहितीसाठी म्हणून लिहितो मी की निकेलचा ॲटॉमिक नंबर स्कँडियम 21, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मँगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल 28. 28 म्हणल्यावर कसं असतं माहिती का? 28 इलेक्ट्रॉन A28, 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 मोजा 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 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 6 18 आणि 2 20 आणि 20 आणि 3d8 28. याला असंही लिहिता येतं बरं का, 1s2 2s2 2p6 3s2 3p6 म्हणजेच आर्गॉन ॲटॉमिक नंबर 18. 18च्या पुढे 4s2 18 आणि 2 20 20 आणि 8 28 20 आणि 8 28. इथपर्यंत कळालं का? आता सगळ्यात महत्वाचं आहे ही फर्स्ट शेल, सेकंड सेकंड, थर्ड थर्ड, फोर्थ थर्ड, चौथी शेल आउटर मोस्ट आहे. म्हणजे मी nth म्हणलं की चौथी शेल, n-1 म्हणलं की तिसरी शेल, ही कितवी शेल? फोर्थ शेल आउटर मोस्ट. आणि थर्ड शेल इज अ पेनल्टिमेट. ओके. आता आपल्याकडे लिहिण्याची पद्धत अशी आहे, हे असं लिहायचं बघा. सगळ्यात पहिले मी लिहितो निकेल ॲज निकेल ॲटम. थोडं डिटेलमध्ये, असं काही तुम्ही परीक्षेला लिहिलं नाही तरी चालतं. निकेल ॲज निकेल ॲटम. निकेल निकेल ॲटम म्हणून कसा असतो हा काय वरती लिहिलं ना. बरं, मी आता त्याला कसं लिहिणार माहिती आहे? शेल वाईज लिहिणार. शेल वाईज. तुम्हाला माहित असेल की आर्गॉन नंतर व्हॅलन्स शेल या दोन्ही पण आहेत. आउटर मोस्ट शेल तर व्हॅलन्स असतेच, पण हे खूप वेळेस शिकवलंय मी की 4s आणि 3d ची एनर्जी जवळपास सेम असते. त्याच्यामुळं हे तर काही बॉन्डिंगमध्ये भाग घेणार नाही, हे नाही, हे नाही. हे आउटर मोस्ट म्हणून भाग घेणार, हे नाही घेणार, पेनल्टिमेट आहे. पण हे का घेणार? तर हे या कारणाने घेणार की जरी हे आतल्या शेलमध्ये असले तरी याची आणि याची एनर्जी सेम असते. म्हणून कोणतं ऑर्बिटल भाग घेणार आहे? तर 3d. डी ऑर्बिटल किती असतात? 5 असतात ना. आणि मग मी लिहिणार 4s. 4sच्या पुढे असतं 4p. गरज पडेल का नाही बघू. 4pच्या पुढे गरज पडली तर अजून 4d पण. आता लिहितो मी इथं निकेल ॲज निकेल ॲटम. ते पण काय लिहितोय वाचा. इन ग्राउंड स्टेट. ग्राउंड स्टेट मधला निकेल कसा असेल? डी ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ करता येणार आहे बाळांनो. ड्रॉ करत राहा. डी ऑर्बिटल 5 प्रकारचं असतं. 1 2 3 4 5. पुढे कोणतं ऑर्बिटल आहे? 4s. एकच असतं. यस, त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन मावू शकतात. आणि पी ऑर्बिटल किती प्रकारचं असतं? 3. px py pz 1 2 and 3. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन भरूया. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 म्हणजे आर्गॉन. 4s2 आणि 3d8 इथे 8 भरायचे. पण या 5 डिजनरेट ऑर्बिटल म्हणतात, म्हणजे हॅव्हिंग सेम एनर्जी लेवल. म्हणून 8 इलेक्ट्रॉन जरी असले तरी कसे असणार? 1 समान हक्क असतो त्यांचा. मग 2 3 4 5 असंच लिहायची पद्धत या. 6 7 and 8. इथपर्यंत कळालं का? आता मी बघणार की तो निकेल ॲटमच आहे का पण कॉम्प्लेक्स मध्ये? तर नाही, निकेल आयन आहे. म्हणून मी आता दुसरं काय लिहितोय बघा. निकेल ॲज निकेल 2+ आयन. आणि निकेलचा निकेल 2+ आयन. तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी आधी हे ड्रॉ करून ठेवतो. सांगा डी ऑर्बिटल किती प्रकारचे आहेत? 1 2 3 4 5. एस ऑर्बिटल किती प्रकारचा आहे? 1. पी ऑर्बिटल किती प्रकारचा आहे? 3. बरोबर. निकेल 2+ बनताना निकेल 2+ 2 इलेक्ट्रॉन काय करावे लागतील? लॉस. ही कितवी शेल आहे? पहिली शेल. 1s. इथे कोण आहे? 2s आणि 2p. इथे कोण आहे? 3s 3p 3d. आणि इथे कोण आहे? 4s.
मग आउटर मोस्ट शेल कितवी? चौथी. मग चौथ्या शेल मधून मी इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणार, त्यांनी सांगितले तेवढे 2. चौथ्या शेल मधून 2 रिमूव्ह करणार. आता बघा बरं का, जर तिथं 3+ असतं तर मला किती इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचे असते? 3. मग मी कुठून केले असते? आउटर मोस्ट मधून, पण तिथं मला किती मिळाले असते? 2च. मग मी याला विचारलं असतं की बाबा तू जरी आतल्या शेल मध्ये असला तरी तुझी एनर्जी लेवल तर सारखी आहे ना, मग तुझ्याकडून 1 दे, असं म्हटलं असतं. सध्या निकेल 2+ मुळे 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचे. 2+ म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ कॅटायन आणि 2 इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट फ्रॉम आउटर मोस्ट शेल, म्हणून 4s 2 होतं ना, 2 3d8 4p 0 असं होतं. आता काय होणार? 4s 0, 4p तर पहिल्यापासून 0 आहे आणि 3d मात्र कसं राहणार? 8च. हे बघा, इथले 2 इलेक्ट्रॉन गेले. आता इथले 8 इलेक्ट्रॉन 5 6 7 8 इथपर्यंत कळालं का? आता जर तो निकेल ॲटमच असता तर मी ही स्टेप केली नसती, सोडून दिली असती ती स्टेप. आता पुढे मी काय लिहितोय ते वाचा. निकेल इन प्रेझेन्स ऑफ क्लोराइड लिगँड. कसा आहे तो? वीक. तुमच्यासाठी लिहितोय मी स्टेप, नाही तर मी लिहित नसतो. का? गरज नाही तर लिहायची पण नाही, पण तुम्हाला समजावं म्हणून लिहितो की क्लोराइड वीक लिगँड आहे. मग आता बघा, क्लोराइड लिगँड आला आणि काय म्हणतोय यांना? कोण कुणास काय म्हणाले? क्लोराइड लिगँड या मेटलच्या ऑर्बिटलला म्हणाले की, क्लोराइड लिगँड म्हणाले की हे तुमचे इलेक्ट्रॉन पेयर्ड आहे, छान आहे, हे वा छान, हे पण मस्त पेयर्डच आहे, यांना सांगा की तुम्ही एकत्र जोडीने राहा म्हणून. असं कोण म्हणतंय? दुबळा मृत तुकडा क्लोराइड म्हणतोय. ऐकणार का हो त्याचं कोणी? मी काय सांगितलं तुम्हाला की वीक लिगँडचं कोणी ऐकत नाही हो. हे म्हणतात गप्प बस, आम्ही जसे आहे तसेच राहणार. सांगा बरं, निकेल इन प्रेझेन्स ऑफ क्लोराइड, क्लोराइडचा काय परिणाम झाला? क्लोराइडला पेअरिंग करता आलं का? नाही. पण इथे जर कार्बन मोनॉक्साईड असता तर यांना गप्प इथं यावं लागलं असतं एकत्र. सायनाइड स्ट्रॉंग लिगँड, इथिलीन डायमाइन स्ट्रॉंग लिगँड, अमोनिया स्ट्रॉंग लिगँड, कार्बन मोनॉक्साईड स्ट्रॉंग लिगँड, तिथे इलेक्ट्रॉनचं पेअरिंग झालं असतं. आता मात्र क्लोराइडचा काहीच फरक पडला नाही. आणि मग आता आपल्याला कोऑर्डिनेट बॉन्ड किती बनवायचे? इथे बघितल्यावर कळेल 4. म्हणजे 4 वेळेस ओव्हरलॅपिंग, म्हणजे मेटलकडे 4 रिकामा ऑर्बिटल पाहिजे. हे एम्प्टी नाही, हे हाफ फिल्ड आहे, ते नाही चालत पण कोऑर्डिनेट बॉन्डला. हे हाफ फिल्ड आहे, हे एम्प्टी आहे. किती एम्प्टी ऑर्बिटल पाहिजे? 4. नाही आहेत का आपल्याकडे 4 ऑर्बिटल? आहे ना हो, हे काय, हे 4 ऑर्बिटल आहे आपल्याकडे. मग यांचं करायचं तुम्ही मिक्सिंग अँड रिकास्टिंग. हा, इकडून भेटले असते तर इकडून घेतले असते आपण. आता मी काय लिहितोय वाचा जरा परत एकदा. मी लिहितोय निकेल इन हायब्रिडाइज्ड स्टेट. आणि कोणतं हायब्रिडायझेशन दिसतंय तुम्हाला? मी आउटर मोस्ट मधलं S वापरणार 1 आणि आउटर मोस्ट मधले P वापरणार 3. आणि मग हे बघा, हे ऑर्बिटल मी वापरणार नाही म्हणून जसे आहे तसेच लिहून टाकले. 1 2 3 4 5 आणि त्याच्यातले इलेक्ट्रॉन पण लिहिले 1 2 3 4 5 6 7 8. 8 इलेक्ट्रॉन्स कुणाचे आहेत? निकेलच्या स्वतःच्या मालकीचे. ऑर्बिटल निकेलचे, इलेक्ट्रॉन पण निकेलचेच. आणि हे मी काय केले? मिक्स. किती मिक्स केले? 4. तर नवीन बनणार किती? 4. हे बघा, नवे 4 सारखे. 1 2 3 4 4 बनले का नाही? 4. कोणते बनले हो? S आणि P मुळे sp3 and sp3. म्हणजे हे कोण आहेत? हे हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत निकेलचे. sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत निकेलचे. आणि मग आपलं ठरल्याप्रमाणे निकेलचं एम्प्टी ऑर्बिटल सापडलं का? sp3.
आणि लिगॅंड, पहिला लिगॅंड क्लोराईड 2 इलेक्ट्रॉन घेऊन येणार. हे ऑर्बिटल कुणाचं? निकेलचं. इलेक्ट्रॉन कुणाचे? निकेलचे. हे ऑर्बिटल कुणाचं? निकेलचं हायब्रिड, पण इलेक्ट्रॉन मात्र लिगॅंडचे. काय बनला? कोऑर्डिनेट बॉन्ड. कसा बनला? एम्प्टी हायब्रिड ऑर्बिटल ऑफ मेटल ओव्हरलॅप्स विथ कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल ऑफ फर्स्ट लिगॅंड. परत मेटलचं एम्प्टी ऑर्बिटल, लिगॅंडचे 2 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या लिगॅंडचे इलेक्ट्रॉन, चौथ्या लिगॅंडचे इलेक्ट्रॉन्स, अँड दीज आर 8 इलेक्ट्रॉन्स ऑफ किंवा फ्रॉम लिगॅंड्स, आणि यांच्यामुळं बनले 4 कोऑर्डिनेट बॉन्ड. समजलं? आणि मग आता मला इथे ड्रॉ करायची आहे जॉमेट्री आणि काही प्रॉपर्टीज लिहायच्यात. सगळ्यात महत्त्वाचं हे बघा, हा असेल मेटल नाही का, आणि मग मेटलचं हायब्रिडायझेशन काय होतं? sp3. हे बघा, हे असं ऑर्बिटल असेल 1, sp3 2, sp3 3 आणि sp3 4. टेट्राहायड्रलचे 4 कोपरे. मग लिगॅंड बरोबर ओव्हरलॅप झालं. हे बघा, लिगॅंडचं ऑर्बिटल ओव्हरलॅप झालं, लिगॅंडचं ऑर्बिटल ओव्हरलॅप, लिगॅंडचं ऑर्बिटल ओव्हरलॅप, लिगॅंडचं ऑर्बिटल ओव्हरलॅप, आणि मग बॉन्ड बनला ना. इथे एक बॉन्ड, इथे एक बॉन्ड, इथे एक बॉन्ड, इथे एक बॉन्ड. मग त्याचीच मी आता जॉमेट्री काढतोय ना. हायब्रिडायझेशन मी शिकवलं तुम्हाला. जर हायब्रिडायझेशन कसं असेल? हायब्रिडायझेशन जर sp3 असेल, sp3, तर जॉमेट्री स्क्वेअर प्लेनर नाही तर टेट्राहायड्रल असते. फर्स्ट लिगॅंड इज प्रेझेंट ॲट द कॉर्नर ऑफ द टेट्राहायड्रॉन, कॉर्नर ऑफ द टेट्राहायड्रॉन, थर्ड कॉर्नर ऑफ द टेट्राहायड्रॉन, अँड फोर्थ कॉर्नर ऑफ द टेट्राहायड्रॉन, अँड दिस इज टेट्राहायड्रल जॉमेट्री. म्हणजे इथे कोण? आपला लिहू ना, जो आहे तो निकेल, आणि हे लिगॅंड कोण? जे आत्ता आहे ते लिगॅंड, क्लोराईड, क्लोराईड, क्लोराईड अँड क्लोराईड. आता मी काय काय पॉईंट विचारतोय बघा. पहिला पॉईंट मी विचारतोय, म्हणजे खरं म्हणजे मी त्या प्रश्नाची उत्तरं देणार नाही, की व्हॉट इज आन्सर ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ सेंट्रल, असा प्रश्न येईल ना. इन NiCl4 द हायब्रिडायझेशन ऑफ सेंट्रल निकेल इज द geometry of NiCl4 is, then a magnetic property is, and then type of complex is. ह्या प्रश्नाचं उत्तर आलं तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर आली हो. सांगा मला, हायब्रिडायझेशन काय आहे? sp3, बरोबर. मग जॉमेट्री कोणती आहे? sp3 असेल तर टेट्राहायड्रल. मॅग्नेटिक प्रॉपर्टी पॅरामॅग्नेटिक की डायमॅग्नेटिक? पेअर्ड 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 पेअर, पण 2 अनपेअर्ड आहे ना. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर मॅग्नेटिक फील्ड त्याला अट्रॅक्ट करणार, आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर इट इज कॉल्ड पॅरामॅग्नेटिक कंपाऊंड, पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्स. आणि टाइप ऑफ कॉम्प्लेक्स, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे का वीक फील्ड? लिगॅंड तर दुबळा आहे, क्लोराईड. आणि मग हे इलेक्ट्रॉन जे जोडीनी नव्हते ते त्याला जोडीनी करता आले का? नाही. म्हणजेच स्पिन कसा आहे? स्पिन, स्पिन फ्री आहे का पेअर्ड आहे? स्पिन फ्री आहे का पेअर्ड आहे? तर फ्री आहे. देअरफॉर इट इज अ स्पिन फ्री. म्हणजेच हाय स्पिन आहे का लो स्पिन? तर स्पिन फ्री म्हणजेच काय? म्हणजेच हाय स्पिन कॉम्प्लेक्स. स्पिन फ्री म्हणजेच हाय स्पिन कॉम्प्लेक्स, किंवा त्याला आपण म्हणूया वीक फील्ड कॉम्प्लेक्स. खूप प्रश्नांची उत्तरं या थिअरीमध्ये मिळाली. समजतंय का? असे भरपूर एक्झाम्पल आहे. तुम्ही आता ते टेक्स्टबुकमध्ये बघितले तर तुमच्या ध्यानात येईल. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी आणखी एक्झाम्पल डिटेलमध्ये तुम्हाला घेईल, सांगेल. त्याच्यामध्ये पण आणखी बरेच काही एक्सेप्शनल केसेस पण आहे. मला अशी अपेक्षा आहे की आजचं लेक्चर तुम्हाला कळालं असेल. कोऑर्डिनेशन कंपाऊंडमधलं जे बॉन्डिंगचं कॅरेक्टर आहे ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न व्ही थिअरीनं केला. व्ही थिअरी तुम्हाला सोप्या भाषेत समजावण्याचा मी प्रयत्न केला.
जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल, हे एक्झाम्पल कळालं असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका. स्टे ट्यून फॉर अनदर व्हिडिओ लेक्चर नेक्स्ट टाइम. थँक यू अँड गुड डे वन्स अगेन.